चला आपण बघूया आता नवीन प्रकरण, त्याचं नाव आहे लसावी आणि मसावी. हा बेसिक चॅप्टर आहे. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकीमध्ये याचा फायदा होईल. प्रत्येक प्रकरणामध्ये याचा उपयोग तुम्हाला होणार असे थोड्याफार प्रमाणामध्ये बघा. तर लसावी आणि मसावी, लसावीचा आणि मसावीचा फुल फॉर्म काय, तसा म्हणजे त्याचा अर्थ काय असतो लक्षात ठेवा. ल चा अर्थ असते लघुत्तम. काय असते? लघुत्तम. आता लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. लहान. सा म्हणजे सामायिक. काय? सामायिक. सामायिक म्हणजे काय? सामायिक म्हणजे दोन्हीकडे, त्याला आपण कॉमन म्हणतो, जे इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे. याला अजून एक शब्द आहे साधारण. काय शब्द आहे? साधारण. कुठे कुठे सामायिक शब्द वापरतात, कुठे कुठे साधारण शब्द वापरतात. आता खरी गंमत आहे, इथं पण वी आहे, इथं पण वी आहे. तर या लसावीमध्ये जे वी आहे त्या वी चा अर्थ काय? तर या लसावीमध्ये जे वी आहे त्याचा अर्थ आहे विभाज्य. काय आहे? विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? पाढा. विभाज्य म्हणजे काय? पाढा. संख्येचे विभाज्य सांगा म्हणलं की त्याचे पाढा सांगायचं. जसं की 4 चे विभाज्य म्हटलं तर 4 चे विभाज्य काय? 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. हे सगळे त्याचे काय? विभाज्य. काय त्याचे? विभाज्य. तर लसावी काढताना तुम्हाला पाढा म्हणून लसावी काढावा लागेल. कळालं काय सांगितलं? लसावी काढताना काय करतो आपण? पाढा म्हणून लसावी काढत असतो. लक्षात ठेवा, लसावीचा अर्थ काय? लघुत्तम, सामायिक, विभाज्य किंवा लघुत्तम, साधारण, विभाज्य. राहील लक्षात? राहील लक्षात? काय आहे? लघुत्तम, सामायिक, विभाज्य. आणि लघुत्तमचा अर्थ काय असतो? लहानात लहान. ओके. आता बघा मसावीचा अर्थ काय? मसावी म्हणजे काय? महत्तम. म्हणजे काय? महत्तम. महत्तमचा अर्थ काय असतो? मोठा. मोठ्यात मोठा किंवा यालाच काय म्हणतात आपण? कमाल. हे शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न सोडवताना या शब्दाचा वापर करायचा आहे. कोणकोणते शब्द? महत्तम, मोठा आणि कमाल. या सगळ्यांचा अर्थ काय असतो? एकच असतो, मोठा. सा म्हणजे काय? तेच सामायिक. कोणत्या कोणत्या पुस्तकात कोणता शब्द आलेला आहे? साधारण. कोणता आलाय? साधारण. आणि इथं वी चा अर्थ काय आहे माहितीये? इथं वी चा अर्थ आहे विभाजक. काय आहे? विभाजक. विभाजक म्हणजेच काय असतात? अवयव असतात. काय असतात? अवयव असतात. तर आपल्याला मसावी काढताना संख्यांचे विभाजक काढावे लागतील. काय काढावे लागतील? विभाजक काढावे लागतील. याचा अर्थ समजून घ्या व्यवस्थित, तेव्हाच तुम्हाला ते कळेल. ओके. आणि हे लसावी आणि मसावीचे गणित सॉल्व्ह करताना सोडवताना तुम्हाला कसोट्या पाठ करणं गरजेचं आहे. 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची, 5 ची, 6 ची, 8 ची, 10 ची, 11, 12 ची, आपल्याला 99 पर्यंतच्या कसोट्या बनवता येतात. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाने तुम्हाला कसोट्या भेटतील, ते कसोट्या तुम्ही लिहून घ्या आणि पाठ करा, तेव्हाच तुम्हाला हा प्रकरण सोपं जाईल. अन्यथा तुम्हाला हे प्रकरण जमणार नाही. चला एक प्रश्न आहे कसोट्यावरचा. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 ने निश्चित भाग जाणार नाही? प्रश्न नीट वाचायचं. जाणार नाही म्हटलं, पर्याय दिले, त्याच्यामध्ये पर्याय दिले. तर 3 ची कसोटी काय आहे? नीट लक्षात ठेवा. 3 ची कसोटी पाठ केली की तुम्हाला 6 ची कसोटी आणि 9 ची कसोटी पाठ होऊन जाईल. ठीक आहे. 2 ची कसोटी कोणाला पण पाठ? 2 ची कसोटी काय? कुठल्याही समसंख्येला 2 ने निश्चित भाग जाते. आता 3 ची कसोटी बघा. काय 3 ची कसोटी? संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातं. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, संख्येमध्ये जे अंक आहेत त्यांची फक्त बेरीज करायची आणि ती बेरीज जर 3 च्या पाड्यामध्ये येत असेल तर त्या संख्येला 3 न भाग द्यायचा. बघा कसं? इथं काय? 4 3 0 3. आता करा बेरीज. 4 अधिक 3 7, 7 अधिक 3 10. बेरीज किती आली याची? 10. 10 3 च्या पाड्यामध्ये आहे का? नाही. याचा अर्थ याला 3 न भाग जाणार नाही. पुढं 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 7 किती होतात? 13. 13 3 च्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. मग याला सुद्धा 3 न भाग जाणार नाही. पुढं 9 आणि 9 18, 18 आणि 9 27, 27 3 च्या पाड्यामध्ये आहेत का? आहेत. म्हणजे याला 3 न भाग जाईल. आणि 6 5, 6 अधिक 5 11, 11 अधिक 7 18, 18 अधिक 3 किती होतात? 21. 21 पण 3 च्या पाड्यामध्ये आहेत का? आहे. तर या दोन संख्येला 3 न भाग जाईल. म्हणून पर्याय क्रमांक ब, क आणि ड. क आणि ड पर्याय क्रमांक किती? 4. समजलं? 3 ची कसोटी समजली?
मग बंद कर की. चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो? मी तुम्हाला आताच म्हटलं काय 2ची आणि 3ची कसोटी पाठ केली की 6 होऊन जाते. तर 6ची कसोटी काय समजून घ्या. ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो, काय म्हटलं मी, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने, 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे, म्हणजे काय ऑटोमॅटिक 6 ने भाग जाईल. आता 2ची कसोटी काय, समसंख्या असेल तरच फक्त 2 ने भाग जाते, बरोबर आहे. मग मला सांगा ही सम आहे की विषम आहे? विषम. ही सम आहे की विषम? विषम. म्हणजे याला 2 ने भाग जाणारच नाही, आणि 2 ने भाग जर जात असेल तर 6 ने भागेला जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग हे दोन कटले, आता उरले 2 पर्याय. आता दोन्ही पण समसम आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. आता बघायचं 3 ने भाग जातो का. 3ची कसोटी आपण आता बघितली, काय बघितलं, संख्येतील अंकाची बेरीज करायची. 3 अधिक 2 किती होतात? 5. 3च्या पडामध्ये 5 आहे का? नाही, म्हणजे पर्याय कटला. आता हा पर्याय 4 आणि 7 किती होतात? 11. 11 आणि 4 किती होतात? 15. 3च्या पडामध्ये 15 आहेत, म्हणजे याला 2 ने पण भाग गेला आणि 3 ने पण भाग गेला, म्हणून या पर्यायाला 6 ने भाग जाते. सिंपल. चला पुढचा प्रश्न बघा. आता या संख्येला 5 ने पूर्ण भाग देण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल? स्टारच्या जागी कुठला अंक येईल? तुम्हाला 5 ने भाग द्यायचा. तर 5ची कसोटी काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते. एकक स्थानी काय पाहिजे? 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक हे 8 आणि पर्याय क्रमांक हे 4. पर्याय क्रमांक ए आणि बी कटलं. उरलं काय फक्त पर्याय क्रमांक सी आणि डी. सी आणि डी कशामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. सिंपल. तर लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एक स्थानी 0 येते आणि 5 येते त्याला आपण 5 ने भाग देऊ शकतो. किती मोठी संख्या असेल तरी आपण भाग देऊ शकतो. ओके. चला, जर तुम्हाला कसोट्यावर सगळे पाठ असतील तर आपण आता आपल्या धड्याकडे बघू. सुरुवातीला आपण सोपे सोपे प्रश्न बघू, नंतर आपण वाढत जातो आपली काठीण्य पातळी. खालील संख्याचा मसावी आणि लसावी काढायची तुम्हाला विचारलंय. लसावी आणि मसावी दोन्हीपैकी तुम्हाला परीक्षेमध्ये काहीतरी एकच काढायला सांगतील, पण मी तुम्हाला दोन्ही काढणं शिकवतो. तर एकाच वेळी थोडं दोन्ही पण काढता येते, फक्त नीट लक्ष द्यायला. काय करायचं काय नाही, संख्या 2, 3, 4 किती असू द्या, याच मेथड आपण जाणार. काय करायचं, सुरुवातीला संख्या लिहून घ्यायची 36, 12 आणि 18 असं यांना लिहून टाकलं. आता काय करायचं, या तिन्ही संख्येला भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या शोधायची. मोठी शोधली तरी काही फरक पडणार नाही. मोठी भेट असेल तर मोठीने द्या, जर छोटी भेट असेल तर छोटीने द्या. 36, 12 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये? पटकन सांगा. 6च्या पाड्यामध्ये, बरोबर आहे. 2च्या पाड्यामध्ये पण आहे, 3च्या पाड्यामध्ये पण आहे, 12च्या पाड्यामध्ये नाहीये, 6च्या पाड्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही 6 न द्या किंवा 4 न द्या किंवा 2 न पण देऊ शकता. आपण देतो तर 6 ने भाग. इथे घेतलं 6. आता 6 ने 36 ला भाग होतोय किती येते? 6 36. 6 न 12 ला भाग होतोय किती येते? 2. 6 दोन्ही 12 आणि 6 न जर तुम्ही 18 ला भाग होतोय किती येते? 3. आता मी नीट काय सांगतो ऐकून घ्या. जर या संख्येने या तिन्ही संख्येला भाग दिला तर याला करायचं राईट. समजलं? राईट कधी करायचं? इकडे 3 असेल तर तिन्हीला भाग गेला पाहिजे, 2 असेल दोघांना भाग गेला पाहिजे, 4 असेल चौघांनाही भाग गेला तरच याला राईट करायचं, अन्यथाला राईट करायचं नाही. आता पुढे या. 6, 2, 3 मूळ संख्या द्या. ठीक आहे. बघा आता या तिघांनाही भाग देणारी कुठली संख्या आहे का नाही? मूळ संख्या अशा संख्या असेल की त्याला फक्त त्याच्यानेच भाग जातात. इथं 2 आहे, इथं 3 आहे, 2 मूळ संख्या आली की त्यांना भाग देणारी कुठली संख्या भेटणार नाही. तर आता काय करायचं, या तिघांना भाग देणारी कुठली संख्या नाही, तर याच्यापैकी कोणत्या तरी 2 संख्याला कशाने तरी भाग देते का बघायचं. बघा 6 ला आणि 2 ला कशाने भाग देते? 2 ने. बरोबर आहे. मग आपण आता भाग कशाने द्यायचा? 2 ने द्यायचा. 2 चा पाडा किती पर्यंत म्हणावे? 6 येते, बेत्रिक 6 किंवा 2 ने 6 ला भाग होते किती येते? 3. 2 चा पाडा 1 पर्यंत, 2 1 2. आता नीट बघा मी काय सांगितलं, या 2 ने 3 ला भाग जात नाही. भाग जात असेल तर संख्या वरची जशाला तशी लिहायची. क्लिअर? समजलं? पुन्हा खाली या. आता इथे 3 इथे 3 आहे, 6 कशाला भाग जाईल? 3 ने. माहिती का? 3 3 1 3. या 1 ला किंमत नाही, जसला तसे लिहून घेतलं तरी चालेल. परत 3 1 3. भाग कुठपर्यंत द्यायचा लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला अशा संख्या भेटतील की तिथं भाग जाणं बंद झालं, तिथं आपण थांबायचं किंवा एक एक पर्यंत भाग देत राहायचं. क्लिअर झालं? इथपर्यंत समजलं? मग मला सांगा आता आपण राईट कशाला केलं? कशाला केलं राईट? आपण फक्त एकालाच केलं, 6 ला. तर फक्त राईट केलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो? मसावी असतो.
राईट केलेल्या संख्यांचा गुणाकार काय असतो? मसावी असतो. लकीली इथं फक्त एकच संख्या आहे तर डायरेक्ट लिहून टाका. मसावी किती आहे तुमची? 6 आली. आणि लसावी म्हणजे काय असते? लसावी म्हणजे या सर्वांचा गुणाकार असतो. लसावी म्हणजे काय असतो? या सगळ्यांचा गुणाकार. बघा दिसायला काय येईल तुम्हाला? हा दिसायला येईल? या एल मधल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो? लसावी. आता 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे एकच येते. 1 ला किती वेळा 1 घ्या, उत्तर काय रे? एकच येते. मग उरला काय आता? 6 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 घेऊन टाकूत आपण. ठीक आहे. 6 दुनी 12, 12 त्रिक 36. किती येते? 36. मग याचा लसावी किती आला? 36 आला. समजलं काय म्हणलं काय नाही? पुढचा प्रश्न बघा. 144, 81 आणि 27 चा लसावी आणि मसावी तुम्हाला दोन्ही काढायचे. लक्षात द्या. परत कसोट्या पाठ असेल तर खूप सोपं जाईल, कसोट्या पाठ असेल तर अवघड जाणार आहे. काय करतो आपण बघू आता. बघा सम विषम संख्यामध्ये 2, 4, 6 ची कसोट्या बघायची ना, आपण डायरेक्ट 3 ची कसोटी बघू. 3 ची कसोटी काय सांगितलं? अंकाची बेरीज. 4 ने 4 8, 8 आणि 1 9, 3 भाग गेला. 8 अधिक 1 9, 3 भाग गेला आणि 27 3च्या पाड्यामध्ये 3 भाग केला. ठीक आहे. याला आपण 3 भाग देऊ शकतो. 9 ने पण भाग जाईल, 9 ने पण भाग जाईल. 7 आणि 2 किती होतात? 9. 9च्या पाड्यामध्ये 9 आहे. 8 अधिक 1 9 आणि 4 आणि 4 8, 8 अधिक 9. तर 9 ने सुद्धा याला भाग जाईल. तर तुम्हाला 3 ने भाग देऊ वाटेल 3 भाग द्या किंवा 9 ने भाग द्या. आपण 9 ने भाग देऊ. कसं बघायचं? घेतलं आपण 9. 9 1 9. 14 तून 9 गेले किती होतात? 5. 9 1 9. 14 तून 9 गेले उरले किती? 5. झाले किती? 54. 9 सखी 54. इथे तर डायरेक्ट आहे 9 9 81 आणि 9 किती होतं? इथं 27. या 9 ने तिघांना भाग गेला का? गेला. मग काय करायचं? याला राईट करायचं. सिंपल. पुढे आता 16 9 आणि 3 ही तिन्ही कोणत्या एका पाड्यामध्ये आहेत का? तर नाही. 3 9 16 कुठल्याही एका पाड्यामध्ये नाहीत. म्हणजे आता पुढे जातो आपण. तर हे दोन संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? 16 आणि 9 नाही. 16 आणि 3 कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. तर 9 आणि 3 एका पाड्यामध्ये. कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. तर आपण इथे 3 भाग देऊ. 3 16 ला भाग जाणार नाही म्हणून 16 ला 16. 3 त्रिक 9, 3 1 3. याला राईट करायचं का? नाही. का? कारण की या 3 न फक्त 9 ला आणि 3 ला भाग गेला, 16 ला भाग गेला नाही म्हणून याला राईट करणार नाही. खाली एक विषम संख्या, एक मूळ संख्या आली आणि याच्या पटीमध्ये ही संख्या नाही तर थांबून द्यायचं. हे याला संयुक्त संख्या म्हणतात. ठीक आहे. हे कोणत्या संख्या? संयुक्त संख्या. तर 3 आणि 16 कुठल्याही पाड्यामध्ये नाही म्हणून इथंच थांबून जा, पुढे करायची गरज नाही. तर तुम्हाला मी काय सांगितलं? मसावी म्हणजे काय असते? फक्त राईट केलेल्यांचा गुणाकार. मसावीचं पण काय घेतलं? 9. जर तुम्ही 3 भाग देत गेला असता ना तर राईट केलेल्या संख्या जास्त आल्या असतात. आणि लसावी म्हणजे काय असं सांगा? लसावी म्हणजे सगळ्यांचा गुणाकार. कोणाकोणाचा गुणाकार? या 9चा 3चा 16चा आणि 3चा या सगळ्यांचा गुणाकार केला की तुम्हाला काय भेटेल? लसावी भेटेल. 3 त्रिक 9. गुणाकार तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. 3 त्रिक 9 हे 9 आणि हे 9 आणि इथे झाले किती? 16. इथे झाले 81. 81 गुणिले 16. 16 1 16. 16 ला 6. 5ला 1. 16 128. 128 आणि 1 129. चला आता बघा काही छोटे छोटे नियम आहेत. ते नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचं असते. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर काढणं सोपं असते. तर सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट नियम 1. जर दिलेल्या संख्या समसंख्या असतील, जसं की मी लिहिलं 16 आणि 10, 16 आणि 10 आणि म्हटलं याचं तुम्हाला काय करायचं? मसावी आणि लसावी काढायचं. काय करायचं? मसावी आणि लसावी. तर नियम काय लक्षात ठेवा? समसंख्यांचा मसावी, सम संख्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. लक्षात ठेवा. समसंख्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. आणि लसावी काढण्यासाठी काय करतात? लसावी करण्यासाठी या दोघांचा गुणाकार करतात. 16 गुणिले 10 आणि याला भागिले 2 करतात. काय लक्षात? तर समसंख्यांचा मसावी हा 2 असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकार भागिले 2 असतो. लसावी काय? त्यांचा गुणाकार भागिले 2. तर किती त्यांचा? 2 1 2, 2 8 16 आणि 10 8 80. त्याचा लसावी किती आला? 80. सोपं. पुढे बघा तर दुसरा नियम. जर क्रमवार विषम संख्या दिल्या असेल तुम्हाला, जसं की 15 आणि 17 यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी विचारला,
तर नियम लक्षात ठेवा, क्रमवार दोन विषम संख्यांचा मसावी, क्रमवार दोन विषम संख्यांचा मसावी एक असतो. किती असतो? एक. आता एक क्रमवार असतील किंवा नसतील तरी दोघांसाठी एकच नियम आहे. कुठल्या पण दोन जर तुम्हाला विषम संख्या दिल्या तर त्यांचा मसावी काय असेल? एक असेल. त्याचा मसावी काय असेल? एक असेल. आणि त्यांचा लसावी काय असेल? त्या दोघांचा गुणाकार. त्या दोघांचा काय असेल? गुणाकार. म्हणजे 15 गुणिले 17. 15 सती 105. 105 ला 5 हातचे आले 10. 15 1 15. 15 10 किती होतात? 25. तर याचा लसावी किती आला? 225. लक्षात ठेवा, कुठल्याही दोन समसंख्यांचा मसावी म्हणजे 2 आणि कुठल्याही दोन विषम संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. लसावी दोन विषम संख्यांचा लसावी दोघांचा गुणाकार असतो आणि दोन समसंख्यांचा गुणाकार काय असेल? दोघांचा गुणाकार भागिले 2. चला, नियम नंबर 3 काय सांगतो बघा. जर संख्या एकमेकांच्या पटीत असतील तर मसावी ही लहान संख्या असते आणि मसावी ही मोठी संख्या असते. कसं समजून घ्या एकमेकांच्या पटीत म्हणजे काय? उदाहरणामध्ये बघा, एक संख्या आहे 5, दुसरी आहे 25 आणि तिसरी आहे 225. तर 5 च्या पडामध्ये 25 आहेत का? आहेत. आणि 25 च्या पडामध्ये 225 आहेत का? आहेत. तर इथं मसावी काय होऊन जाईल? इथं मसावी होईल 5 आणि लसावी किती होऊन जाईल? 225. काही करायची गरज नाही. अजून एक उदाहरण बघा. इथे लिहिलं आपण 10, इथे लिहिलं आपण 40 आणि इथे लिहिलं समजा आपण 120. तर 10 च्या पळ्यामध्ये 40 आहेत, 40 च्या पळ्यामध्ये 120 आहेत. म्हणून इथं मसावी काय होऊन जाईल? इथं मसावी होईल 10 आणि लसावी काय होऊन जाईल? 120. राहिली लक्षामध्ये? चला, हा शेवटचा नियम बघा काय आहे. जर दिलेल्या संख्या सहमूळ असतील, दोन सहमूळ संख्या किंवा दोन जोडमूळ संख्या किंवा दोन मूळ संख्या असतील तर यांचा मसावी हा नेहमी एकच असतो आणि लसावी त्यांचा गुणाकार असतो. जोडमूळ संख्या काय असते, सहमूळ संख्या काय असते आपण सगळं बघितलेलं आहे. तर बघा उदाहरणामध्ये 14 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत. 14 आणि 21 काय या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्येत कधी नाही. 14 आणि 21 या सहमूळ संख्या नाहीयेत. इथे घेतो आपण 10 नाही 10 नाही. इथे घेतो आपण 15. 14 आणि 15 काय त्या सहमूळ संख्या आहे. तर यांचा मसावी किती येईल? मसावी 1 आणि लसावी काय? या दोघांचा गुणाकार येईल. कळलं? पुन्हा बघा 11 13 या कोणत्या संख्या आहेत? जोडमूळ संख्या आहे. काय संख्या या? जोडमूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्यात आपण पाहिलेलं आहे. तर इथं पण मसावी काय असेल? मसावी असेल 1 आणि लसावी काय असेल? या 11 आणि 13 चा गुणाकार असेल. 7 आणि 31 या काय मूळ संख्या आहेत. जर कोणत्याही तुम्हाला जर दोन मूळ संख्या दिल्या, दोन मूळ संख्या दिल्या आणि त्यांचा लसावी आणि मसावी विचारला तर नियम तोच आपला. यांचा मसावी असेल 1 आणि लसावी काय असेल? या दोघांचा गुणाकार असेल. यांचा गुणाकार केला की तुम्हाला लसावी भेटून जाईल आणि मसावी यांचा एकच असतो. हा नियम सांगायचा उद्देश इतकाच की तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल की खालीलपैकी योग्य विधान ओळखा किंवा अयोग्य विधान ओळखा. तर हे नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. नियम 2-3दा वाचा म्हणजे डोक्यात बसेल तुमच्या.